विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण लसावी मसावी हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न का आहे, 150 व 350 या दोन संख्यांचा लसावी मसावीच्या किती पट आहे? दोन संख्यांचा आपल्याला लसावी हा मसावीच्या किती पट आहे? तर अगोदर आपण यांचा काय करू, मसावी काढू. 150 आणि 350 10 भाग जातो. 10 1 10, 5 उरले 50 झाले, 10 5 50, 10 त्रिक 30, 5 उरले 50 झाले, 10 5 50, 5 भाग जातो, 5 त्रिक 15, 5 7 35. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 आणि 7 या दोन्ही मूळ संख्या आहेत. त्याला कुठल्याच एका संख्येनं भाग जात नाही दोन्ही संख्येला. म्हणून मसावी काय आला, 10 गुणिले 5 म्हणजेच मसावी आला 50. हे झाले सामायिक अवयव. आणि आता लसावी काय येईल, हे सामायिक अवयव 10 गुणिले 5 गुणिले असामायिक अवयव 3 गुणिले 7 गुणाकार करा. 10 5 50 गुणिले 7 त्रिक 21, 21 गुणिले 5, 21 5 105 आणि 0. मग आपल्याला पट काढायचे. लसावी मसावीच्या किती पट आहे, हे 1050 भागिले मसावी 50. हे 0 कटला, हे 0 कटला, 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 21 पट हे उत्तर येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे भागाकार करायची गरज नाही. का नाही? कारण की या ठिकाणी आपल्याला हे 50 गुणिले 21 केलं तर मग हे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव हे मसावी होती. लसावी काढण्यासाठी 21 न गुणायचं होतं, म्हणजे इथंच आपल्याला उत्तर मिळालं की 21 पट आलं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 2 अंकी दोन संख्यांचा गुणाकार 768 असून त्यांचा मसावी 8 आहे. तर संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती? आता असामायिक अवयवांचा आपल्याला काय करायचे, गुणाकार करायचा आहे. त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. तर काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी आपल्याला लसावी काढून घ्यावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला, अगोदर लसावी काढून घ्यावं लागेल. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय. मग आता लसावी काढायचे. मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार आहे 768. मसावी आहे 8. लसावी दिलाय का इथं नाही. तर लसावी बरोबर 768 भागिले 8, 8 1 8, 8 9 72, 76 मधून 72 गेले, 4 उरले, 48 झाले, 8 संग 48. तर दादा आपल्याला लसावी काय आलेला आहे, लसावी बरोबर 96 आलेला आहे. तर आता हा 96 आपल्याला असामायिक अवयवाचा गुणाकार म्हणते. म्हणजे आता असामायिक अवयव 96चे आपल्याला काय करायचे, हे पहा. आपल्याला असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. लसावी आहे 96
मसावी आहे 8, 8 एक 8, 8 एक 8, एक उरला 16 झाले, 8 दुनी 16, काय आला 12 आला. असामायिक अवयवाचा गुणाकार. किती आला 12 आला. आलं का लक्षात? असामायिक अवयवाचा गुणाकार 12. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न भरपूर घेणार आहोत. पुढचा प्रश्न काय आहे? 2 क्रमवार विषम संख्येचा लसावी 195 आहे, तर त्यातील लहान संख्येचा वर्ग किती? पहा, 2 क्रमवार विषम संख्येचा लसावी 195 आहे, तर त्यातील लहान संख्येचा वर्ग म्हणजे अगोदर लहान संख्या काढावं लागेल. पहा, 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येतो. बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? ते 2 लहान संख्या काढायचं म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. लसावी आहे 195 भागिले 1. आता या 195चे असे असामायिक अवयव पाडायचे आपल्याला. तर आता आपल्याला माहिती नाही तर काय करा, 195चे अवयव पाडा. 9 1 10 5 15, 3 भाग जातो, 3 संग 18, 1 उरला, 3 5 15, परत 5 भाग जातो, 5 1 5, 1 उरला, 15 झाले, 5 3 15, 13 1 13. मग या 195चे असामायिक अवयव काय आले? 15 आणि 13. 15 आणि 13. आता आपल्याला या संख्या काढायचं झालं तर ह्याला मसावीनं गुणावं लागतंय. गुणिले मसावी. मग मसावी किती आहे दादा? 1 आहे. 15 गुणिले 1 बरोबर 15, 13 गुणिले 1 बरोबर 13. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे? ही आहे मोठी संख्या, ही काय आहे? मोठी संख्या. ही आहे लहान संख्या. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर लहान संख्येचा वर्ग किती? लहान संख्येचा वर्ग किती? या 13चा वर्ग बरोबर 169. काय ते उत्तर? 169 हे उत्तर येईल. आले? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 2 क्रमवार विषम संख्येचा लसावी 575 आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? आत्ताच पाहिलेला आहे. 2 क्रमवार विषम संख्येचे संख्येचा मसावी बरोबर 1 असतो. मग असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. लसावी किती आहे दादा? 575. मसावी किती आहे? 1 आहे. मसावी किती आहे? 1 आहे. मग आता ह्याचे असामायिक अवयव कुणाचे? 575चे. काय काय येतील आता? काय करा? माहिती नाही. 575चे अवयव पाडा. 5 भाग जातो, 5 1 5, 5 1 5, 2 उरले, 5 5 25, परत 5 भाग जातो, 5 दुनी 10, 1 उरला, 15 झाले, 5 3 15, 23 मूळ संख्या आहे, 23 1 23, म्हणजे काय आले? 23 आणि हे 5 गुणिले 5 25. असामायिक अवयव काय आले? 23 आणि 25. मग आता ह्याला गुणिले 1 करा. 1 का बरं करायचं? मसावी म्हणजे ही 23 आणि हे 25. या ठिकाणी ते संख्या काय मिळाले आपल्याला?
23 आणि 25, मग यांची बेरीज म्हणले, मग हे 23 अधिक 25 बरोबर हे 3 आणि हे 5 8, 2 आणि 2 4, किती आली बेरीज? 48 ही बेरीज आली. किती आली बेरीज? 48. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे, तर त्या संख्या कोणत्या? पहा आता याचा लसावी किती आहे? 143. लसावी किती आहे? क्रमवार आहेत विषम संख्या, लसावी 143 आहे. विषम संख्या कशा आहेत? त्या क्रमवार आहेत. मग ह्याचा मसावी काय येईल? मसावी येईल 1. मग असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. लसावी आहे 143 भागिले मसावी 1. आता या 143चे अवयव काय आहेत? असामायिक अवयव काय मिळतील? 143चे अवयव पाडा. 2 बाद जाते का नाही? 3 नाही, 4 नाही, 7 नाही, 11 जाते बघा. 11 1 11, किती उरले? 3 उरले, 33 झाले. 11 त्रिक 33, 13 1 13. म्हणजे ह्याचे अवयव काय मिळाले? एक 11 मिळाला, एक 13 मिळाला. मग लहान संख्या बरोबर हे असामायिक लहान अवयव 11 गुणिले मसावी 1 बरोबर 11. मोठी संख्या असामायिक मोठा अवयव 13 गुणिले 1 बरोबर 13. आलं का लक्षात? 11 आणि 13 हे ह्याचे काय आहेत? असामायिक अवयव आहेत. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. दोन संख्यांचा मसावी व लसावी हा त्या 2 संख्ये एवढा आहे. पहा त्याचा मसावी आणि लसावी त्या 2 संख्ये एवढा आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या? 2 अचूक पर्याय निवडा. 2 संख्येचा मसावी आणि लसावी त्या मसावी आणि लसावी एवढाच आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या? पाड्यातील संख्या पाहिजे. 50 आणि 70. 50च्या पाड्यात 70 आहे का? नाही. 23च्या पाड्यात 15 आहे का? नाही. 13. पहा हे 13 आणि 39 हे 2 अचूक पर्याय म्हणले. हे एक पर्याय येईल. 23 त्रिक 69 हे एक पर्याय येईल. 23 आणि 69. पहा यांचा 23 1 23, 23 त्रिक 69. मसावी आणि लसावी त्या संख्ये एवढाच आहे. मसावी आला 23 आणि लसावी आला 23 गुणिले 3 69. या ठिकाणी 13 1 13, 13 त्रिक 39. मसावी आला 13 आणि लसावी आला 13 गुणिले 3, 13 त्रिक 39. 13 13 39 39. आलं का लक्षात? त्याच संख्ये एवढा आहे. अशा पद्धतीनं शोधून काढायचं. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपण चार्ट वाचन करणार नाही, कारण की आपल्याला बरेचसे प्रश्न घ्यायचे आहेत आज. महत्त्वाचे प्रश्न आहेत. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 675 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या व लहान संख्या यातील फरक किती? पहा इथं लसावी मसावी दिले, तर काय करायचं? असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. लसावी आहे 675, मसावी आहे 15. 15 1 15, 15 चौक 60, 7 उरले, 75 झाले, 15 5 75. असामायिक
अवयवाचा गुणाकार बरोबर या 45चे अवयव पडा आता. असामायिक अवयव पडायचे 9 आणि 5. मग आता मोठी संख्या बरोबर मोठा अवयव गुणिले मसावी. मसावी किती आहे 15. 15 9 35. लहान संख्या बरोबर लहान अवयव 5 गुणिले मसावी 15. 15 5 75. यातील फरक 135 वजा 75. 0 13 मधून 7 गेले 60. उत्तर काय येईल दादा? उत्तर असेल 60. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. काहीच अवघड नाही, सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 112 आहे तर त्या संख्या कोणत्या? पहा, सोपा प्रश्न आहे एकदम. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो हे लक्षात ठेवा. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी किती असतो? 2च असतो. मग या ठिकाणी असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. लसावी किती आहे? 112 भागिले मसावी किती आहे? 2. बे 1 बे, बे 5 10, 1 उरला, 12 झाले, बे सकम 12. आता काय करा, हे 56चे अवयव पडा. 56चे असामायिक अवयव, असामायिक अवयव 56चे काय येतील? 7 गुणिले 8 असामायिक अवयव. मग आपल्याला काय म्हणले? त्या संख्या कोणत्या? तर पहा, लहान संख्या बरोबर लहान अवयव गुणिले मसावी 2 7 दुनी 14. मोठी संख्या मोठा अवयव गुणिले 2 8 दुनी 16. तर त्या संख्या काय आल्या? 14 आणि 16 या संख्या आलेल्या आहेत. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. 2 संख्यांचा मसावी 18, लसावी 108 आहे. एक संख्या 54 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या कोणती? तर पहा, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. 2 संख्यांचा गुणाकार दिले का नाही? एक संख्या दिले 54, दुसरी संख्या माहीत नाही म्हणून आपण जशाला तसं ही दुसरी संख्या लिहू. मसावी 18 गुणिले लसावी 108. मग दुसरी संख्या बरोबर 18 गुणिले 108 भागिले 54. 18 1 18, 18 त्रिक 54, 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 संग 18. मग दुसरी संख्या बरोबर 36. दुसरी संख्या किती? 36. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 2 संख्यांचा गुणाकार 1872 आहे
त्यांचा मसावी 12 असेल तर लसावी किती? आताचं सूत्र आपण वापरायचं आहे। या ठिकाणी आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलाय, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी। तर पहा, दोन संख्यांचा गुणाकार 1872 आहे, बरोबर मसावी किती आहे 12, गुणिले लसावी दिलाय का नाही, काढायचे 1872 हे 12 गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं बरोबरच्या इकडं, इथं काय राहिलं लसावी राहिलं। 12 एक 12, 12 एक 12, 18 मधून 12 गेले 6 राहिले, 67 झाले, 12 पंचे 60, 67 मधून 60 गेले 7 राहिले, 12 सख्खम 72। तर विद्यार्थी मित्रांनो लसावी बरोबर 156, किती आला लसावी 156 एवढा लसावी येईल। आलं, काहीच अवघड नाही, सोपे प्रश्न आहेत एकदम। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 आजच्या तासिकेतला, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 323 आहे, तर त्या दोन संख्या पर्यायातून निवडा। दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 323 आहे। आता मसावी किती असेल त्याचा मग विषम संख्या येते, मसावी एकच राहणार, लसावी किती आहे 323 आहे, बरोबर आहे। मग मसावी किती राहणार 1 राहणार। तर आपल्याला काय करायचे, ते दोन संख्या काढायचे। तर असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी। लसावी आहे 323 भागिले मसावी आहे 1। या 323 चे काय करा, असामायिक अवयव पडा। 323 भागिले कितीनं भाग जाईल आता ह्याला बघा, 3 आणि 3 6 आणि 2 8, 3 नाही 5 नाही, 11 जाईल का, 11 एक 11, 11 दोन्ही 22, 10 उरले नाही। 17 जाईल का, 17 एक 17, 15 उरले, 17 9 53 जातो पहा, 17 एक 17, 15 उरले 153 झाले, 17 9 53, 19 मूळ संख्या, 19 एक 19, म्हणजे ह्याचे काय आले 17 व 19। मग आता मसावी किती आहे 1 आहे, मग 17 गुणिले 1, 19 गुणिले 1, इथं काय आलं 19, इथं काय आलं 17, त्या संख्या 17 आणि 19, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काय उत्तर, पर्याय क्रमांक 2 आलं। अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, दोन क्रमवार समसंख्येचा लसावी 84 आहे, तर त्या दोन संख्येचा गुणाकार किती? आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, दोन क्रमवार समसंख्येचा मसावी किती आहे 2 आहे। दोन क्रमवार समसंख्येचा मसावी किती असतो 2 असतो, बरोबर आहे। मग त्या असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी। लसावी आहे 84, मसावी आहे 2, 2 चौक 8, 2 दुनी 4, असामायिक अवयवाचा गुणाकार काय आला 42। आता 42 चे असामायिक अवयव पडा, 42 चे असामायिक अवयव, तर काय येतील 6 आणि 7, 6 आणि 7। मग ह्याला मसावीनं गुणा, मसावी आहे 2, 6 दुनी 12 आणि 7 दुनी 14, त्या संख्या काय मिळाल्या आपल्याला 12
व 14 हे संख्या मिळाल्या आपल्याला. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार सांगितले आपल्याला. 12 गुणिले 14, 14 दुणे 28, 8 हातचे 2, 14 एक 14, 14 2 16, किती आलं उत्तर? 168 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 13. का आहे प्रश्न क्रमांक 13? 15, 25, 40 व 75 ने पूर्ण भाग जाणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? काय म्हणते? 15, 25, 40 आणि 75 न पूर्ण भाग जाणारी, या संख्येनं भाग जाणारी म्हणजे आपल्याला काय करायचंय? लसावी काढायचे. मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी म्हणले. अगोदर लसावी काढू आपण. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 8 40, 5 1 5, 2 उरले, 5 5 25, परत 3 भाग जाते, 3 1 3, 5 जशास तसं, 8 जशास तसं, 3 5 15, 5 न भाग झाला 1, 5 1 5, 8, 5 1 5. ह्याचा लसावी काय येईल दादा? आता लसावी असेल 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 8. काय येईल? ह्या दोघाचा गुणाकार करा. 5 त्रिक 15 गुणिले या दोघाचा गुणाकार 8 पंचे 40, 15 चोक 60 म्हणजे काय आला? लसावी 600. तर आपल्याला मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हणले. तर ती संख्या शोधायची कशी? आता या 600च्या पटीत मोठ्यात हे 4 अंकी, मोठ्यात मोठी संख्या कोणत्या? 4 वेळेस 9, 9999. पण याला 15 न भाग गेला पाहिजे, 25 न भाग गेला पाहिजे, 40 न गेला पाहिजे, 75 न गेला पाहिजे. बरोबर आहे. तर काय करायचं? या 9999 ला 600 न भाग घालून टाका. 600 1 600, 9 9 किती उरले? इथं 3 उरले, वरचा घेतला 9. मग 600ची चौपट 5 पट जर केली तर 3000 इथे आहे. 6 पट करा. 6 6 36, 9 9 9 मधून 6 गेले 3 0. तर पहा आपल्याला बाकी 399 उरू लागले. म्हणजे 9999 मधून काय करायचं? हे 399 वजा करायचं. म्हणजे या 600 न भाग जाणारी संख्या आपल्याला मिळते 006. 6600 अशी संख्या आहे की त्याला 15 न भाग जाते, 25 न भाग जाते, 40 न जाते आणि 75 न. तर हे उत्तर आपलं अशा पद्धतीनं उत्तर काढायचं. पर्याय नसतानाही उत्तर काढता येतं, काहीच अवघड नाही. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा मसावी 8 आहे. तर त्या 2 संख्या कोणत्या? पहा. 2 संख्येचं गुणोत्तर दिले 3:5. मग काय करू? त्या 2 संख्यांची समानपट बरोबर x. मग लहान संख्या गुणोत्तर काय दिले? 3:5. लहान संख्या 3x, मोठी संख्या 5x. आता हे 2 संख्या माहीत आहेत, मसावी माहीत आहे. मग 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. 2 संख्या काय? 3x गुणिले 5x बरोबर मसावी किती आहे? 8 गुणिले लसावी. या दोघाचा गुणाकार करा. 5 त्रिक 15 x चा वर्ग बरोबर 8 गुणिले लसावी. पहा हा प्रश्न खूप सोपा आहे. त्या 2 संख्यांची समानपट आपण धरण्यापेक्षा काय करायचं?
त्यांचा आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे, मसावी दिलेला आहे. मग काय करायचं, त्या दोन संख्या बरोबर गुणोत्तर किती आहे, 3:5. 3 गुणिले मसावी आणि 5 गुणिले मसावी. 3 गुणिले 8, 8 त्रिक 24. सॉरी, हां, मसावी 8च आहे. मोठी संख्या नंतर कोणती आहेत, 5. 5 गुणिले 8, 8 पंचे 40. म्हणजे त्या संख्या 24 आणि 40 आहेत. यांचा जर आपण मसावी काढला तर 8 येते. या 24ला आणि 40ला 8ने भाग घाला. 8 त्रिक 24, 8 पंचे 40. हे त्यांचं असामायिक अवयव काय आले, 3 आणि 5. असामायिक अवयव काय आले, 3 आणि 5. हा मसावी आला 8 आलं. गुणोत्तर म्हणजे असामायिक अवयव. आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी, दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 असून त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी किती? पहा, त्यांचा मसावी 12 दिले, त्याचा आपल्याला काय करायचंय, लसावी काढायचंय. मग काय करा, त्या दोन संख्या गुणोत्तर काय हो, 4:9. हे 4 गुणिले मसावी 9 गुणिले मसावी. पहा, तोंडी बी उत्तर येते तुम्हाला, मी दोन पद्धतीने सांगतो. हे 4 गुणिले मसावी किती आहे, 12. 12 चोक 48. 9 गुणिले मसावी किती आहे, 12. 12 9 108. आता 48 आणि 108चा लसावी काढा. 12 चोक 48, 12 9 अष्टोदर्शी, म्हणजे 12 गुणिले 4 गुणिले 9. मग 12 गुणिले 9 चोक 36. 12 न गुणा, 12 सकम 72ला 2 हातचे 7. 12 त्रिक 36, 36 आणि 7 43. 432 हे उत्तर असेल. त्याचा लसावी काय असेल, 432. आलं का लक्षात? लसावी काय असेल, 432 एवढा लसावी असेल. आलं. आता हे पहा, आपण काय केले, हे 4 आणि 9 हे काही इथंच होतं. मग आपण जर हे मसावी 12 आणि हे 4:9 म्हणजे असामायिक अवयव आहे, ते 4 गुणिले 9 इथंच केला असतो तर हे 12 गुणिले 36 हो का, इथं 12 गुणिले 36 432. तिथंच उत्तर येते आपल्याला. 10 सेकंदाच्या आत आपल्याला उत्तर मिळून गेलं असतं. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 7 पट आहे. मसावीच्या किती पट आहे, 7 पट आहे. पहा, मसावी बरोबर 7 आणि लसावी बरोबर, या मसावी बरोबर x, लसावी ह्याच्या 7 पट म्हणजे 7x असून मसावी व लसावी यांची बेरीज 80 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? आता पहा, मसावी आणि लसावी या दोघाची बेरीज किती आहे, 80 आहे. मसावी आपण x धरलाय, लसावी 7x धरलाय. तर आपल्याला यांची काय करायची, आपल्याला यांची बेरीज करायची. मग आपण जर असं केलं, आपण हे मसावी x धरलाय, बरोबर आहे, आणि मसावी जर x असेल तर लसावी 80 वजा x येईल. या दोघाची बेरीज 80 दिले. अशा पद्धतीने करू आपण. पहा, x अधिक 80 वजा x बरोबर 80. हे मसावी आहे अधिक लसावी बरोबर 80. या बेरजेतून मसावी वजा करावं लागेल तर लसावी मिळेल, बरोबर आहे. मग हे x अधिक 80 वजा x बरोबर सॉरी, आता पहा, आता या ठिकाणी काय केलेलं आहे, लसावी ही एक समीकरण झालं आपल्याला. कोणतं समीकरण मिळालं, एक, या दोघाची बेरीज
80 आहे. ही एक समीकरण झालं. दुसरं समीकरण काय म्हणते आपल्याला पहा. आपण काय करू, हे थोडंसं लेंदी प्रोसिजर म्हणजे लांब जातं हे. आपण इथं काय करू, हे लसावी 7x हे धरू आपण. हे x अधिक इथं काय दिले समीकरणामध्ये आपल्याला मसावी अधिक लसावी बरोबर 80. मसावी x आहे, लसावी 7x बरोबर 80. या दोघाची बेरीज किती झाली 8x बरोबर 80. x बरोबर 80 भागिले 8. 8 एक 8, 8 एक 8 0. x ची किंमत काय मिळाली आपल्याला 10 मिळाली. मग या ठिकाणी मसावी बरोबर 10, लसावी बरोबर 70 आलं. मसावी आणि लसावीची बेरीज किती 10 आणि 70. आता तुम्हाला मसावी माहीत झालाय, लसावी माहीत झालाय. मग त्या दोन संख्या काढायची आपल्याला. काय करायचे दोन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मसावी 10 आलाय, लसावी 70 आलाय. आपल्याला त्या संख्या काढायचेत. तर काय करायचं, असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. असामायिक अवयव आले 7. या 7चे अवयव 7 गुणिले 1. मग मोठी संख्या बरोबर मोठा अवयव 7 गुणिले 10 म्हणजे मोठी संख्या 70च आली. आणि लहान संख्या तर काय आहे, तर लहान अवयव 1 गुणिले मसावी 10. या दोघाची बेरीज येते 10 अधिक 70 म्हणजेच 80 हे उत्तर येते. त्या दोन संख्यांची बेरीज सुद्धा किती येते 80च येते. चला, खूप प्रश्न आपण आज घेतलेले आहेत. शेवटचे 2 प्रश्न एवढे पाहू आपण. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या दुसरीच्या 3/4 पट असेल तर मोठी संख्या कोणती. पहा काय करायचं, त्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिले. मग एक संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे. मग आपण काय करू, एक संख्या बरोबर x, दुसरी संख्या बरोबर 3x भागिले 4. ह्याच्या 3/4 पट आहे xच्या, म्हणून 3x भागिले 4. मग आपल्याला काय करायचे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावीचा गुणाकार. हे x गुणिले 3x भागिले 4 बरोबर लसावी किती आहे 72 गुणिले मसावी आहे 6. काय करा आता, हे x काय होईल, हे 3x वर्ग छेदामध्ये 4 बरोबर 72 गुणिले 6. हे x वर्ग बरोबर 72 गुणिले 6. 3 गुणिले होतं भागिले होईल, 4 भागिलेचं गुणिले होईल. 3 1 3, 3 दुनी 6. काय करा, हे x वर्ग बरोबर 72 गुणिले 4 दुनी 8. x वर्ग बरोबर 8 दुनी 16, 6 हातच्याला 1, 8 7 56, 56 आणि 1 57, 576. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 576 हा 24चा वर्ग आहे. x बरोबर काय मिळालं आपल्याला 24 मिळालं. x बरोबर काय मिळालं 24. मग ही एक संख्या आपल्याला काय मिळाली 24 मिळाली. तर दुसरी संख्या काय मिळते पाहू. x ची किंमत 24 गुणिले 3/4. 4 1 4, 4 7 24, 6 3 18.
दुसरी संख्या काय मिळाली 18. आपल्याला काय म्हणले मोठी संख्या. मग आता 18 आणि 24 ही आपल्याला संख्या मिळाल्यात. त्याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे दादा? 24 आहे. आलं का लक्षात? काय आहे? 24 आहे मोठी संख्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? दोन संख्यांचा गुणाकार 2400 असून मसावी 10 आहे, तर दोन संख्यांची बेरीज किती? तर काय करायचं? असामायिक अवयवाचा गुणाकार बरोबर लसावी आहे 2400 भागिले मसावी. काय आलं? असामायिक अवयवाचा गुणाकार आला 240. आता त्याचे असामायिक अवयव म्हणजे या 240चे अवयव पाडा. बे एक बे, बे दोन्ही 4 0, बे सकम 12 0, बे त्रिक 6 0, बे एक बे, बे पंचे 10, 3 5 15, 5 1 5. काय येतील असामायिक अवयव? बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि हे 3 5 15. म्हणजे या 240चे असामायिक अवयव काय आले? 15 आणि 16. मग त्या दोन संख्या काय येतील? मसावी आहे 10, 15 गुणिले 10 बरोबर 150, 16 गुणिले 10 बरोबर 160. त्यांची बेरीज 150 आणि 160ची बेरीज 0, 6 5 11 हातच्याला 1, 2 1 3, 310. काय आली बेरीज? 310 ही बेरीज येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव नाईस डे.